नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. ज्येष्ठ नागरिक कट्टा मोफत वाचनालय येथे ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनानिमित्त झेंडावंदन कार्यक्रम व चष्मा तपासणी शिबिराचे आयोजन. नालासोपारा आचोळे विभाग 78 ज्येष्ठ नागरिक कट्टा मोफत वाचनालयात ऑगस्ट 15 स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण उपविभाग श्री अरविंद पांडे यांच्या हस्ते करण्यात आला. नागरिकांसाठी सांखळे द ऑप्टिकस मोफत चष्मा शिबिर ठेवण्यात आले होते. खूप जणांनी फायदा घेतला. उपविभाग प्रमुखांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त महत्त्व सांगितले. तसेच शाखा प्रमुख श्री मनोज खरात यांनी सुद्धा छान माहिती दिली. तसेच साईकृपा सोसायटी मध्ये शाखा प्रमुख श्री मनोज खरात यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आला. विविध मनोरंजन कार्यक्रम ठेवण्यात आले होते. झेंडावंदन निमित्त शहर सदस्य कुशवेश्वर शर्मा, विभाग संघटक सौ छाया मोरे, उपविभाग संघटक सुनीता सारसर, उपविभाग प्रमुख श्री राजेश उपरकर, विजय मुळम, जयकिशन यादव, सिद्धार्थ सारसर हजर होतं. साईकृपा सोसायटी मधील अध्यक्ष, सेक्रेटरी, सर्व कमिटी सभासद, महिला, पुरुष, लहान मुलं-मुली मोठ्या प्रमाणात हजर होते. वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी मनोज खरात, वसई, नालासोपाराची रिपोर्ट. 78 मोफत वाचन कट्टा येथे झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला. हा झेंडावंदनाचा कार्यक्रम 78वा आहे आणि 78 मध्ये झेंडावंदन होते. ही आमच्यासाठी फार भाग्याची गोष्ट आहे. 1947 1947 साली काय झालं होतं, हे स्वतंत्र झाला. कोणी स्वतंत्र झाला? सुखदेव, राजगुरू, भगतसिंग ह्या लोकांनी या प्राणाचं बलिदान केलं. जवानांनी त्यावेळेला बलिदान केलं म्हणून 1947ला देश स्वतंत्र झाला. पण मला एक नागरिकांना विचारायचं आहे की खऱ्या अर्थाने आपण या देशामध्ये स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न खरं पुढे वाढलेला आहे. कारण त्यांनी जे स्वातंत्र्य केला शहीदांनी, पण त्याचीच पुनरावृत्ती आपण करतोय. तो बड्डे आपण साजरा करतो. आपण काय केलंय? आपण काहीच केलेलं नाही आहे. कारण आपण करण्याची गरज आहे. आपल्यामध्ये द्वेष भावना ज्या आहेत ना, त्या बाजूला ठेवून बंधुचाराने भाईचाराने आपण राहिलं पाहिजे खरं म्हणजे. कारण आता भ्रष्टाचार, महागाई खरं म्हणजे आता म्हणायचं आहे तिथे त्यावेळीची गुलामगिरी अशी होती की उघडे अंगावर चापकाचे फटके पडायचे आणि त्यावेळेला आपलं अन्न खायला मिळायचं. आपलं 24 तास आपलं काम करून घ्यायचं. पण आजची परिस्थिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तरतूद केलेली अशी तरतूद केलेली आहे की हे स्वातंत्र्य त्यावेळी स्वातंत्र्य आत्ताही मिळावं. आणि आपण ते स्वातंत्र्य दिले, संविधान लिहून दिलं की माझ्या नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना स्वतंत्रपणे जगता यावं, बोलता यावं, हॉटेलमध्ये बसता यावं, एरोप्लेनमध्ये फिरता यावं, शिक्षण घेता यावं. या गोष्टी पूर्वी नव्हत्या, झाल्या का? पण आता असं झालं आहे, होऊनसुद्धा आपल्याला शिकता येत नाही. कारण आपल्या महागाई वाढलेली आहे, शिक्षणाचा पैसा नाही आहे, नोकऱ्या नाही आहेत. मग आपण स्वतंत्र आहोत का? त्या स्वातंत्र्याला मला विचारायचं आहे, हे स्वातंत्र्य हे आहेस कुठे तू नाही, तू त्यावेळेस गेलास तू. आता काहीच नाही आहे. पण मला असं वाटतं खरोखर ना की प्रत्येक नागरिकांना मला देशाचं आव्हान आहे की जोपर्यंत आपण अशा पद्धतीने एकरूप होत नाही आहे आणि जे भ्रष्टाचार लोक जे आहेत, जे कोणी असतील, जे देशाला विकृत आहेत आणि ठोकर आहेत, जोपर्यंत त्यांचा नाश करत नाही ना, तोपर्यंत आपला देश स्वतंत्र होणार नाही. आणि हे भविष्य आहे आपल्या मुलांचं. ही मुलं जी आहेत ते लहान लहान मुलं, हे आपलं भविष्य आहे. त्यांना आपण काय देणार? हे काय बघणार? माझ्या पप्पाने केलं, माझ्या वडिलांनी काय केलं, माझ्या पूर्वजांनी केलं, हेच फक्त बघतोय मी. तसं न होता नागरिकांना विनंती आहे की खरोखर तुम्ही जोपर्यंत एकमेकात हात नेतो. आता माझी महिला, माझी आई, माझी बहीण, माझी मुलगी जर कामाला गेली ती संध्याकाळी येते की नाही गॅरंटी नाही. मला स्वातंत्र्य आहे कुठे? भीती वाटतं ना मला की माझी मुलं, माझा नवरा, माझा भाऊ येतो की नाही, कुठं बॉम्ब सोडत, कुठं काय वेळ, अशी गोष्ट. मग ह्या देशात स्वातंत्र्य मिळून सुद्धा आम्ही स्वतंत्र नाही आहे खरं म्हणजे. आणि स्वातंत्र्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र यायला पाहिजे, एकरूप झालं पाहिजे, आपल्या मनातल्या द्वेष भावना काढल्या पाहिजे आणि सगळ्याशी बंधुभावाने आपण ज्यावेळेला वागू त्यावेळेला मला तरी वाटते की आपण त्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं स्वतंत्र झालो असावे. मी एवढं 2 शब्द बोलतो, काय सुरू क्षमा मागतो. पण माझं जे बोलणं आहे कडवड आहे, बोलणं बरोबर आहे. आणि मलाही असं वाटतं आणि आयुष्यात माझं चाललं आहे पुढं असं. पण माझ्या मुलांना मी काय सीख देऊ? मी सर्वांनी विनंती हात जोडून करतो की प्रत्येकाने देशासाठी एकरूप व्हा, मनातल्या द्वेष भावना खाऊन टाका आणि स्वतंत्रसाठी देशाने प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.